तर मंडळी, आता आम्ही निघालेलो आहोत वसई तालुक्यातील निर्मळ या ठिकाणी, जिथे आद्यगुरू श्री शंकराचार्य यांच्या स्मरणार्थ या निर्मळ गावामध्ये ही जत्रा भरवण्यात येते आणि जत्रेत खूप मज्जा करायला मिळणार आहे. त्यामुळे स्वानंद इथे नाचतोय. तर आपण इथे लगेचच पोहोचणार आहोत आणि त्यानंतर ही जत्रा आपण एक्सप्लोअर करणार आहोत. जवळपास मिड ऑफ नोव्हेंबर हा या जत्रेचा कालावधी असल्याने प्रचंड थंडी असते आणि थंडीतून ही जत्रा फिरण्याचा आनंद काही वेगळाच असतो. आता आपण निर्मळ या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. आपण बघतोय की वर्किंग डे असूनही ही संपूर्ण जत्रा किती भरलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स, वेगवेगळी दुकानं या ठिकाणी लावलेली आहेत आणि आजूबाजूच्या विभागातून सगळ्या लोकांनी इथे गर्दी केलेली आहे. इथे लहान मुलांचे पाळणे आहेत, वेगवेगळे खेळणी आहेत, खाद्यपदार्थ आहेत, त्यानंतर मिठाईची वेगवेगळी दुकानं आहेत. खरं तर आद्य श्री गुरु शंकराचार्य यांच्या स्मरणार्थ ही जत्रा या ठिकाणी भरवली जाते. आद्य श्री गुरु शंकराचार्य यांचं हिंदू धर्मासाठी प्रचंड मोठं असं कार्य आहे आणि त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ह्या निर्मळच्या भूमीमध्ये ह्या जत्रेचा आस्वाद आपल्याला घ्यायला मिळतो. ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. तर आद्य श्री गुरु शंकराचार्य यांच्याविषयी आणखीन माहिती जाणून घेण्यासाठी आपण स्वानंदाशी थोडासा संवाद साधूया. स्वानंद, तू जत्रेला जाऊन आलास ना? येस. तर तुला शंकराचार्यांबद्दल किती माहिती आहे ते आपण बघूया. चालेल? आद्य गुरु शंकराचार्य यांनी आपल्या संपूर्ण हिंदुस्थानाला कशाविषयी मार्गदर्शन केलं? हिंदू धर्माविषयी. येस, हिंदू धर्माच्या संरक्षणाविषयी. आणि त्यांनी संपूर्ण हिंदुस्थानात कसलं ज्ञान दिलं? येस, भगवद्गीतेच्या ज्ञानाचा प्रचार प्रसार त्यांनी केला. व्हेरी गुड. आद्य गुरु शंकराचार्य यांच्या संपूर्ण जीवनातलं त्यांनी सगळ्यात महत्वाचं कार्य कोणतं केलं? आता आपल्या देशाचे जे 4 धाम आहेत म्हणजे किंवा 4 स्थानं आहेत, तिकडे त्यांनी आपल्या हिंदू धर्माविषयी प्रचार प्रसार केला होता मोठ्या प्रमाणात. अच्छा. तर ते 4 धाम आहेत बद्रीनाथ, द्वारका, रामेश्वरम आणि जगन्नाथपुरी. अच्छा. असं म्हटलं जातं की आद्य गुरु शंकराचार्य हे फार विद्वान होते, फार हुशार होते. तर त्याबद्दल तुला काही सांगता येईल का? हो, नक्कीच. जे आता मी सांगणार आहे ते तुम्हाला खरं नाही वाटणार, पण ते रियालिटी आहे ती. ओके. जेव्हा शंकराचार्य 2 वर्षाचे होते तेव्हा त्यांना पूर्ण संस्कृत लिहायला आणि वाचायला यायचं. ओके. जेव्हा ते 7 वर्षाचे झाले तेव्हा त्यांना वेद, शास्त्र, पुराण सगळं तोंडपाठ होतं आणि त्याच्यानंतरच लवकर त्यांनी संन्यास घेतला. तर मंडळी, असाच आपल्या देशाचा इतिहास जाणून घेण्यासाठी आपल्या हेमांगी पवार या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.